तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला माझ्या मशीनविषयी म्हणजे माझी मशीनची पूर्ण माहिती तुम्हाला मी आज देणार आहे। तर हे बघू शकता, रायबा कंपनीची माझी मशीन आहे आणि त्या अंकलने आम्हाला सजेस्ट केलं होतं की समजा रायबा कंपनीची न्यू मॉडेल निघाली आहे, तुम्ही तर हाच घेऊन जा। तर हे बघू शकता, पूर्ण मशीन माझी अशा प्रकार आहे। तर माझी हा ब्लॅक कलरमध्ये मशीन होती। तर तुम्हाला मी काही पॉईंट सांगणार आहे ऑइलिंगचे। हे बघा, हे 2 पॉईंट आहे ऑइलिंगचे आणि हे छोटे छोटे पॉईंट पण ऑइलिंगचेच आहे। मेन म्हणजे हा पण पॉईंट ऑइलिंगचा आहे आणि हे 2 पॉईंट पण आपले ऑइलिंगचे आहे। तर बघू शकता तुम्हाला, हे एवढेच समजा ऑइलिंगचे पॉईंट आहे आणि आपण समजा हे पण एक ऑइलिंगचा पॉईंट आहे। तर हे बघू शकता, इथं पण आपण समजा ऑइलिंगच करतो आणि आपल्याला दिवसा ऑइलिंग करावंच लागते, हे फिक्स असतं, कारण की मशीन चांगलं ठेवायसाठी आपल्याला ऑइलिंग जरूरच आहे। तर हे बघू शकता, आणि हा जे पॉईंट आहे ना, हा आपला धागा ढिल्ला सोडायचा किंवा धागा थोडा फिट झाला तर आपल्याला असं थोडं ढिल्लं करायचं पॉईंट आहे आपल्या हा धागाला ढिल्लं करायचं किंवा शिलाई कमी जास्त समजा बिघडली तर हा पॉईंट आहे आपल्या रफ मारायचं। हे बघू शकता, असे खाली वर करून आपण रफ मारू शकतो। आणि जो हा मागचा पॉईंट आहे ना, हा आपलं शिलाई म्हणजे धागा समजा धागामध्ये शिलाईमध्ये गॅप किती असतात ते म्हणजे छोटा मोठा पॉईंट छोटी मोठी गॅप करायचं, ते पॉईंट आहे म्हणजे शिलाई आपली छोटी मोठी करायची आहे। आणि हा जे आहे एक सुई म्हणजे आपण सुई लावायचं पॉईंट आहे। आणि हे पूर्ण माझे मशीन अशा प्रकारे आहे, बघू शकता तुम्ही। एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये मशीन मला भेटलेली आहे। तर हे बघू शकता, मी तर चालू करून पण दाखवते। आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं होतं की समजा या मशीनचं जास्त आवाज वगैरे नसतं, तर मी घरी येऊन समजा ट्राय केलं तर मला मशीन खूप चांगली भेटली आहे। आणि हे बघू शकता, मी ही तर टिका वगैरे पण लावलेला होता, कारण की मग 2-2.5 महिने झाले मला मशीन घेऊन। तर एवढंच, तुम्हाला माझी मशीनचं व्हिडिओ कसं वाटलं ते